हाय सगळ्यांना, बघू शकताय सारवून आपलं झालेलं आहे. आता ओला आहे, मी काय जाऊ शकत नाही. बघा असं सारवलंय, बघू शकताय तुम्ही. सगळं आपलं झालेलं आहे. सारवून ही पोतारा दिला याला. बघा बघू शकताय तुम्ही. बघा सारवून ही ओके मध्ये झालेलं आहे. विकून दाखवते. बघा बघू शकताय तुम्ही. सारवून झालेला आहे. सारवून तरी चालूच आहे अजून. आताशी घरं घेतलेत. हे का हे पण घेतलंय, वलच आहे. म्हणलं चला दाखवा आपल्या भावा बहिणींना. बघा बघू शकताय हिरवगार नुसतं सारवून. कारण गुरांना खायला झालंय ना, त्यामुळे शेण आणि ही कुडवं घेतलंय. असं घेतलं एकदम भारी वाटतं, मस्त. तर झालंय सारवून. आता हे बघा. बघा आता या किरसुनीनी फराच घेते. बघा गुरगुट केलाय शेणाचा. काय होतं माहितीये का, ही दगड ही वरी आलेली आहे ती सारवून नीट येत नाही, म्हणून किरसुनीने व्यवस्थित येत आहे. म्हणून त्यासाठी म्हणलं चला हे करावं म्हणलं. तर कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो, आता जरा वेळ बसते मी, थोडंसं बोलते तुमच्यासोबत. कसं आहे माहिती आहे का, सारवल्याशिवाय सण असल्यासारखं वाटत नाही. मेन गोष्ट आता काय फरच्याची घरं आहे ती सगळ्यांची. पहिले सारवण होती, पण काय करावं, आमच्या नशिबात सारवणच लिहिलंय. तर आता घेतले ते. ऊन मस्त पडले, लेक कडक झार पडले. रात्री पाऊस येत होता थोडा, लय नाही झाला, मग थोडा पाऊस येत होता. आणि तो त्या तिकडं भांडी राहिले ती झाडाखाली ठेवले. आणि बानूला तिकडं टाकलंय झुळीत. बानूचा खेळ चालू आहे घर. तर तुम्ही म्हणसान तुम्ही दोघीच आहे का, तर आई गेली दवाखान्यात. आईला बरं वाटत नाही, म्हणली दवाखान्यात नाही इथे जाऊन. आता उद्यापासून उपास 9 दिवसाचं. बानूचा बड्डे नेमका 8व्या माळाला येतोय. दम भरलाय. उन्हाचा सारवू पण वाटत नाही, पण सारवल्यावर ती म्हणलं का नाही 3रा परा सारावावा, मग वाळतच नाही. आणि ते आता आपल्याला जागा नाही वापरायला. पेरूच्या झाडाखाली जास्त वेळ नाही बसू शकत, बरोबर आहे का नाही. तर मी जे बोलले होते का नाही की आपल्याला नाही का देवी उभा करायची होती, तर आणण्या काय कुठं भेटलेल्या नाहीत मला. आणि भरपूर जणांना मी देवाच्या माणसांना विचारलं की नाही का मला देवी उभा करायची, त्यासाठी तुम्ही कुठनं आणलं, म्हणजे जे इथं देव्या उभा आहेत ना त्यांना विचारलं. तर ते म्हणले लहवार असतो ना, लहवार ते बनवून देतात आयतच पाटावर. डायरेक्ट ती डोक्यावर पण आपण घेऊ शकतोय देवी. तर मी म्हणलं ठीक आहे चालतंय, म्हणलं सांग मला पत्ता दे. मग ते म्हणला टेंभुर्णीला, नाहीतर मग आपल्या इथं बघा. तर आपल्या इथं जाऊन मी चौकशी करून आली आणि सांगून पण आली की बनवा म्हणलं. ते म्हणला किती फुटाचे, म्हणलं 5 फूट, लय पण उंच नाही पाहिजे म्हणलं. अशी एवढी म्हणलं पाहिजे आपल्या डोक्या एवढी, म्हणलं म्हणजे हाता एवढी मोठी हाता एवढी म्हणलं पाहिजे म्हणलं. तर म्हणलं ठीक आहे चालतंय. तर त्याला किती बनवायला माहिती आहे का, चंदनाचा पाट आणि चंदनाचं सगळी बॉडी बनवून देतात. तर ते म्हणला 6000. तर म्हणलं सांगा भावा बहिणींनो, 6000ला परवडेल का मला. तर म्हणलं ठीक आहे, देवाला काय भेदभाव नको करायला, म्हणलं कमी करा म्हणलं. तर त्यांनी म्हणला नाही तुमच्याकडं बघून, म्हणला तुमचं हेडं बघतोय म्हणला मी, तर लय नाही 5000पर्यंत बनवून देतो म्हणलं. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, बनवून दे म्हणलं. म्हणजे ते ऐकतेच आहे, फक्त आपण साडी नेसून आणि मुखवटा देवाचा त्याच्यावर बसवू शकतोय असं. हात ही सगळं ऐकतच. मग म्हणलं ठीक आहे चालतंय, बनवा म्हणलं. मग म्हणला 2 दिवसात तर काय होणार नाही, पण आंबाबाई बसवायची असती तर मग मला लवकरच उद्याच तयार पाहिजे होतं. पण आंबाबाईची मूर्ती नाही उभा करायची. बघू
जर देवाने साथ दिली, अंबाबाईने साथ दिली तर तिला पण उभा करू आपण. पण सध्या तेवढं आपल्याकडे भांडवल नाही की त्याने करून आपण अंबाबाईला पण उभा करू शकतो आणि लक्ष्मीआईला पण. तर एक असं मी स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हणजे नाही का, जे मी बोलले होते नवस ते मी पूर्ण करणार आहे. तर बानूच्या बड्डेला या सगळ्यांनी 8व्या माळ दिवशी 10 तारखेला बानूचा बड्डे असतो, 8व्या माळालाच येतो. आणि म्हणलं चला, जर तुम्ही नाही आलात तर मला वाईट वाटेल. या सगळ्यांनी बरं का. मस्त सगळ्याच्या इथं कामधंद, दसरा असतो, परत त्याचं तयारी करावं लागते, परत घट असतात त्याचं तयारी करावं लागते. म्हणजे मस्त सगळ्यांना काळजी. पण माझं सांगायचं काम आहे की या सगळ्यांनी भावा बहिणींनो बानूला असाच आशीर्वाद द्या. आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच, पण अजून द्या, एवढीच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडं. तर चला मी घेते सारवून. ऊन तर लय डेंजर पडले. तर झालं सगळं आता ओकेमध्ये, फक्त सारवून राहिलं होतं. ते उद्या एकदम असं हिरवं हिरवं छान वाटेल ना, म्हणून मी घेतलं. नाही तर कालच घेतलं असतं तर मग पाऊस तर आला असता तर धुवून गेला असतं. त्या काळजीने मी आज घ्यावं म्हणलं. तर सगळं आपलं झालेलं आहे, धुणं सारवण सगळं. आता उद्या एकदम रेडी आहे आपण घट उभा करायला, म्हणजे घट बसवायला. तर आई गेली दवाखान्यात, तर तिला येताना सांगितलं की बाई म्हणलं पानं काय काय लागतं ते घेऊन ये म्हणलं, घटाचं सामान म्हणलं, नारळ ही सगळं घेऊन ये म्हणलं. तर माती काय आपले हो का इकडं त्या रानातली आणायची, काळी कुठ आहे माती, त्या रानातली आणत असतो आम्ही दरवर्षीच. मग म्हणलं की पाऊस तर गेल्या वर्षी पाऊस होता ना, तर माती ओलीच होती, घटच उगवलं नव्हतं. म्हणून म्हणलं नाही पाऊस, म्हणलं जाऊ दे वाळू दे म्हणलं जास्त माती, म्हणलं जेवढी जास्ती माती वाळेल तेवढं पटकन आपलं घट उगवण म्हणलं. पण ठीक आहे. आता आमच्या इथली करमाळ्याची यात्रा पण असते बरं का. उद्यापासून जत्रा करमाळ्याची चालू झाली. आरशा परशाची तिथं शूटिंग निघली होती ना, तिथं यात्रा असती, इतकी मोठी असते, इतकी मोठी असते. 9 दिवस, 10, 11, 12 दिवस यात्रा असते. पण 9 दिवस इतकं धुम असते की प्रमाणाच्या बाहेर धुमाळा असतो. की म्हणजे नाही का, लयच वातावरण भारी पण असतं, चेंज पण असतं, लय असं पूर्णपैकी 9 दिवस यात्रा भरलेली असते. तर जमलं तर मी जाईलच, जर नाही जमलं तर नाही जाणार. जर जमलं तर मी तुम्हाला दाखवेल तिथली यात्रा आहे. पण देवीचं तोंड उद्यापासून बघायला भेटत नाही. त्यासाठी नंबर लावावं लागतात. 2 दिवस पण लागेल, 1 दिवस पण लागेल, 4 दिवस, 3 दिवस लागू शकते. तर एवढी यात्रा, एवढी लांबनं लोक येतात बघायला. कमला देवी करमाळा, आरशा परशाची शूटिंग निघली होती तिथं यात्रा असती 9 दिवस. 7व्या माळाला तर इतकी धमाल असती, इतकी धमाल असती प्रमाणाच्या बाहेर. तर बघू, जमलं तर मी जाईल, जर नाही जमलं तर नाही जाणार. तर चला मी घेते सारवून. तर कसं वाटलं आपलं सारवून नक्कीच मला सांगा. आणि कसं आहे माहिती आहे का, परंपरा सारवणाशिवाय सण छान दिसत नाही. म्हणून मला सारवण किती पण घ्यावं असं कमीच वाटतं. पण आपल्या इथं गुरं नाहीत, आपण लोकांचं इथलं शेण विचारून आणतं, त्यामुळं शेण पुरलं नसतं. म्हणून मी पातेल्यात खलवलं. आणि त्यात बी असं पावसाने सगळी माती वाहून गेली, दगडच आहे ती. त्यामुळं म्हणलं की किरसुनीनेच घ्यावा, कारण हात निसा लुळू होऊन जातेलं. तर चला बाय सगळ्यांना. हे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना. आणि घटाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.